जिल्ह्यात कापूस लागवडीला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी 22-23 तारखेला कपाशी लागवड करतो. त्यानुसार आम्ही यावर्षी हाय टेम्परेचरमध्ये थोडंसं स्वतःच्या शेतकऱ्याच्या हिमतीने आम्ही कपाशी लागवड आज चालू केलेली आहे. यंदा जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खतांच्या किमती वाढलेल्या खादी देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काय सांगाल? शहर युद्धामुळे तर ट्रॅक्टरांना डिझेल मिळत नाही. शेती तयार करायला आता हे माझं क्षेत्र हे 10 दिवस पूर्वी तयार केलेलं आहे. आज परिस्थिती अशी माझं तिकडचं शेत तयार करायलाही डिझेल मिळत नाही. खतांचं तर दूरच आहे. खतं ते सांगताय उतारा आणा, आधार कार्ड आणा, त्यानुसार एकरी 1 बॅग 2 बॅग मिळत आहे. 45°C मध्ये लावतायत तुम्ही कपाशी, काय सांगणार? दरवर्षाचा अनुभव आहे सर, त्यानुसार आम्ही यावर्षी हिंमत केली आहे की आघात लावायची. दादा, आघात लावण्याचं कारण असं आहे की बोंडाळी वगैरे हे जसं आपण उशिरा होऊ कपाशी लावायला 2 महिन्याच्या अखेरीस सुरुवातीला जर लावलं तर बोंडाळी वगैरेचा प्रादुर्भाव होतो. त्याकरता आम्ही मे महिन्यात लावायला सुरुवात करतो. दादा यंदा जर विचार केला तर कापसाला मागच्या वेळेस हवा तवा भाव नव्हता, आता पुन्हा कापूस लावतायत तुम्ही. नाही सर, दरवर्षी काय होतं, शेतकऱ्याच्या घरी जेव्हा माल असतो तेव्हा भाव नसतो आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल जातो तेव्हा कपाशीला भाव मिळतो. पण कपाशीशिवाय दुसरं मक्कालाही 1600-1700 मक्का जातोय, तोही परवडत नाही. त्याकरता आम्ही परत यावर्षी कॉटनकडे वळालो आहे. नाव सांगा आपलं. गोपाल राजेंद्र पवार.